नमस्कार मित्रांनो. विषय तसं समाजाचे वास्तव मांडणारा आहे. विवाहित स्त्री किंवा कोणतीही स्त्री एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होते किंवा तिला पुरुषाची गरज असते. खूप स्त्रिया आपल्या संसारात रमणाऱ्या देखील असतात. मुलं यांच्यात रमणारी असते. तरी पण ती स्त्री मनात नसताना पण परपुरुषाकडे आकर्षित होते. तिला परपुरुषाची गरज वाटते. आज कलह सोशल मीडियावर हेच चित्र उभे केले जाते की स्त्रीचं चुकीचं पाऊल पडण्याचं कारण म्हणजे फिजिकल रिलेशनपेक्षा भावनिक गोष्टी तिला हव्या असतात. मित्रांनो, तिला हव्या असतात आणि फिजिकल रिलेशन हे शेवटचा टप्पा असतो. स्त्री म्हणजे बायको. ती कोणतं मशीन नाही, त्यामुळे तिला काय हवं काय नको ते नवरा म्हणून नवऱ्याने कधीच विचार केला का? पत्नीला सगळ्यात पहिलं नवऱ्याकडून हक्काचं माणूस आणि नवऱ्यामध्ये ती शोधत असते. अगदी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मैत्रीचं नातं ती नवऱ्याकडूनच तिला हवं असतं. तिचं सुख दुःख मनमोकळेपणाने ती व्यक्त करता येईल असा जोडीदार तिला हवा असतो. तिच्या भावना समजून घेणारा आणि त्याच्याजवळ असली तरी तिला समाधान होतं आणि सुरक्षित देखील वाटतं. अशी तिची अपेक्षा असते. तिला तिच्या मनावर फुंकर घालणारा, तिची काळजी करणारा सखा हवा असतो. जेव्हा बायकोमध्ये या भावनिक नात्याची कमतरता असते तेव्हा तिला नकळत तिचं पाऊल घसरायला सुरुवात होते. परपुरुष तिला भावनिक आधार देणारा भेटला तर ती त्याच्याकडे आकर्षित होऊ लागते किंवा तिला एखाद्या पुरुषाची गरज वाटू लागते. एक स्वतंत्र व्यक्ती आहे ती आणि तिला सुद्धा तिच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असतो. तिची सामाजिक कौटुंबिक स्थिती अनेक वेळा पुरुषाने समजून न घेतल्याने तिची किंमत तिला शून्य वाटते. अशा वेळी परपुरुषाने तिला किंमत दिली, तिच्या भावनिक भावना जाणून घेतल्या तर तिला परपुरुषाची गरज वाटू लागते किंवा ती परपुरुषाकडे आकर्षित देखील होते. घरातील महत्त्वाची व्यक्ती असते, मग सासू असो किंवा अथवा सून, तिचा भावनिक आधार कायम शोधत असते. फिजिकल रिलेशन शेवटी येतं, कारण भावना जुळल्या तर फिजिकल रिलेशन देखील होतं. खूप कणखर असते स्त्री. तिच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तिच्या भावनांचा विचार तिची कदर नक्कीच करा. मित्रांनो, त्यामुळे स्त्री परपुरुषाची तिला गरज भासते किंवा परपुरुषाकडे स्त्रिया आकर्षित होत असतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते.